सदरक्षणाये खलनिग्रहणाये हे पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य असलेले नाशिक शहर पोलीस याप्रमाणे आपले कर्तव्य बजावत आहेत। नाशिक शहर परिसरात गेले वर्षभरापूर्वी ते आजपर्यंत मोबाईल चोरी झाल्याचे तक्रारी दाखल होतात। नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी स्पेशल पथकची नियुक्ती करून मोबाईल हरवलेल्या नागरिकांच्या भावना लक्षात घेता चौकशीचे आदेश दिले असता शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल तक्रारीवरून 1,13,00,000 रुपये किमतीचे 603 मोबाईलचा तपास करून हरवलेले मोबाईल तक्रारदारांना नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालय गंगापूर रोड येथे सुपूर्द करण्यात आले। या प्रसंगी मोबाईल हरवलेल्या तक्रारदारांनी पोलीस खात्याचे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले। या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे व विशा नाशिक शहरचे किरण कुमार चव्हाण, पोलीस उपयुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नाशिक शहरचे किशोर काळे, पोलीस उपायुक्त मुख्यालय नाशिक शहरचे चंद्रकांत खांडवी यांचे मार्गदर्शन लाभले। ही उत्कृष्ट कामगिरी शहर पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, ठाणे अंमलदार आणि तपासी पथक या सर्वांनी ही कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडली। सर्वांना नाशिक पोलीस आणि नाशिक पोलीस आयुक्तांचा नमस्कार। आपल्या सगळ्यांचं पोलीस आयुक्तालयामध्ये CP ऑफिसमध्ये स्वागत आहे। आपण आज या ठिकाणी एक चांगला अनुभव, म्हणजे आपल्याला जो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं वाटतंय, कारण बरेचदा अशा काही घटना घडतात, मोबाईल चोरी होतात, सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, पण प्रत्येक गोष्टीला कितपत यश येतं, काही वेळेला यश येतं, काही वेळेला यश येत नाही। तर आजचा हा जो प्रसंग आहे मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो। DCP क्राईम, ACP क्राईम मिटके साहेब आणि आपली पूर्ण टीम, एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या 13 पोलीस स्टेशन हद्दीमधल्या 603 मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले, ज्याची किंमत साधारण 1,12,53,000 रुपये आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रमाद्वारे याचा एंड पॉईंट आहे, पण त्या एंड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे की आपला एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं, एक तर ती चोरी होऊ नये, पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियल कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं तर आयडियल कंडिशन्स ह्या कधीच नव्हत्या। क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे, पण आपण त्याला कसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा एखादी वस्तू चोरी होणे नंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाणे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला एक चांगला अनुभव, पहिला चांगला अनुभव म्हणजे आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाणे, आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव न येणे हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आमच्या सर्व पोलीस स्टेशन्स आणि सर्व स्टाफला सांगितलेलं आहे, आमचा पहिला जो सूचना त्यांना आहे की आलेला प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडून त्याचं काम जे पण असेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू। त्यात आपल्याला यश येईल की नाही हे आपल्या हाती नाही आहे, पण प्रयत्न करणं आपल्या हाती आहे आणि आलेल्या प्रत्येक नागरिकाशी चांगलं बोलणं आणि त्याच्याशी चांगलं वागणूक करणं हे महत्त्वाचं आहे। चांगलं वागणूक करणं, त्याचा प्रश्न काय आहे विचारणं, त्याची तक्रार नोंदवून घेणं आणि नंतर ती तक्रार नोंदवून घेतल्यानंतर प्रयत्न करणं आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे जे आपल्याला रिझल्ट्स येतात आणि आपण या सर्व ठिकाणी इकडे आलेले आहात। काही जणांना 10-12 दिवसातच मोबाईल मिळालेला आहे, काही जणांना 1 वर्षामध्ये मिळालेला आहे। आपल्या सगळ्यांचं खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण एकदा चोरीला गेली वस्तू की ती मिळणं खूप कठीण असतं। आज एखादा मोबाईल जर नाशिकमध्ये चोरीला गेला तर तो कुठे ॲक्टिवेट होईल देशामध्ये हे आपल्याला सांगता येणं कठीण असतं। तो नॉर्थ ईस्टमध्ये होईल, साऊथला होईल किंवा दिल्लीमध्ये होईल किंवा हरियाणामध्ये होईल किंवा जम्मू काश्मीरमध्ये होईल। तर अशा प्रकारचे आजकालचे सर्व चोर आहेत, क्रिमिनल्स आहेत किंवा जे गहाळ झालेले मोबाईल्स विकलेले जातात, तर त्यांचं अशा प्रकारचं जसं व्हेकल्सचं पण तसंच आहे। व्हेकल पण एखादी व्हेकल जर महाराष्ट्रातून चोरी झाली तर ती देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये विकली जाईल
किंवा ती बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये जाईल किंवा कुठे जाईल आपण सांगू शकत नाही. पण अशा प्रकारचे जे चोरीला गेलेले मोबाईल्स, व्हेकल्स आणि सायबर फ्रॉड झालेल्या ज्या रकमा आहेत त्या आमच्या टीमनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. तर मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपल्याला ह्या प्रसंगातून जावं लागलं. या प्रसंगातून ॲक्च्युली कोणाचीही काही चूक होऊ नये त्याबद्दल आपली माफी मागणं गरजेचं आहे. आपल्याला अनुभव यायलाच नाही पाहिजे होता. आपल्याबरोबर चोरीचा प्रसंग व्हायला नाही पाहिजे होता. तो पुढे कोणाशीच होऊ नये यासाठी आम्ही प्रिव्हेंटिव्ह पूर्ण प्रयत्न करू आणि जर झाला तर अशाच प्रकारे चांगले प्रयत्न करून त्याला डिटेक्ट करून आपला मुद्देमाल परत मिळवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. मी या प्रसंगी छोटीशी एक घोषणा करतोय की जी आम्ही स्पेशल टीम गठीत केलेली होती की ज्याच्यामुळे आम्हाला हे यश मिळालेलं आहे. तर ती टीम आमच्या ACP क्राईम आपल्या अंडर ती टीम जी तशीच ठेवा. आता हा कार्यक्रम झाला तर ती डिसबँड करू नका आणि आपले हे जे प्रयत्न आहे आतापर्यंत जे नवीन काही चोऱ्या झालेल्या असतील किंवा जे काही आपल्याला स्टोलन मोबाईल रिपोर्ट झालेले असतील तर त्याच्यामध्ये आपण अशाच प्रकारे प्रयत्न करत राहू आणि मॅक्झिमम नागरिकांना चांगली सेवा आपण देत राहू. सर्वात शेवट म्हणजे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जी फिलॉसॉफी आहे ॲडमिनिस्ट्रेशनची आणि पोलिसांची की ब्रिटिश कालामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेशन आणि पोलीस होते ते एक शासक मनोवृत्ती होती. पण आज नागरिकांना शासक नाही तर सेवक म्हणून आपण सेवा दिली पाहिजे आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर नाशिक पोलीसचं पण आपण शासक नाही सेवक या फिलॉसॉफीनी आपण काम करतो आहे आणि हे छोटं यश आपल्याला मिळालेलं आहे. त्याबद्दल सर्व टीमचे आभार आणि आपल्या सगळ्यांना पण आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला खूप आपले आभार आहेत. थँक्यू. जय हिंद. माझं नाव अपर्णा शिवंकिवडे. 30 मेला माझा मोबाईल हा झाला होता. तर मी पोलीस भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती. तर आज कंप्लीट 4 महिन्यानंतर माझा मोबाईल मला आज परत भेटला आहे. त्यासाठी मी राजेंद्र दिवे यांचे आभार मानते का त्यांनी मला कळवलं की तुमचा फोन भेटला आहे, तुम्ही येऊन जा. तसेच पोलीस आयुक्तालय यांचे आभार मानते आणि पोलीस कर्मचारी सगळ्यांचेही मला पूर्वक आभार मानते. नमस्कार, मी ऐश्वर्या शिंदे बोलते. माझा मोबाईल दिनांक 28 तारखेला कालिदास कला मंदिर इथनं हरवला असता. मी पोलीस स्टेशन भद्रकालीमध्ये कंप्लेंट केली असता 7 वाजता. तर त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला मला. तिथे माननीय सत्यवान पाटील सर होते, राजेंद्र दिवे सर होते. त्यांनी चांगल्या प्रकारे मला खूप प्रतिसाद दिला त्यांनी. आणि मला दिनांक 14 तारखेला राजेंद्र दिवे सरांचा अचानक कॉल आला असता. मला गॅरंटी पण नव्हती मोबाईल भेटेल मला इतका आनंद झाला. संडेला फोन आला मला त्यांचा. तर मला अपेक्षा मी सोडून दिली होती का मोबाईल मला भेटेल. पण राजेंद्र दिवे सरांनी खूप प्रयत्न केले. भद्रकाली पोलीस स्टेशनचे मी खूप मनापासून धन्यवाद मानते आहे. तर माझा मोबाईल त्यांनी दिला. खूप खूप धन्यवाद. आणि नाशिक आयुक्तालय नाशिक शहर यांचे खूप धन्यवाद करते मी त्यांना. ते खूप प्रयत्न करताय सामान्य नागरिकांसाठी खूप प्रयत्न करताय. ते अशीच त्यांनी प्रयत्न करत राहावे. आम्हाला सामान्य नागरिकांना त्यांनी खूप सहकार्य केले. त्याबद्दल धन्यवाद त्यांचे. थँक्यू. माझं नाव दीपा चौहान. मी राहणारी नाशिक रोड. मी 14 एप्रिलला ऑन ड्युटी असताना माझा मोबाईल हा चोरीला गेलेला होता आणि मी आयुष्यात कधीच पोलीस स्टेशन हे बघितलेलंच नाही. मी खूप अशी कावरी झाली की माझा मोबाईल गेला ऑन ड्युटी, मी करू काय. मग मी माझे 3 मित्र होते, त्यांना कॉल लावला. त्यांना म्हटलं गड्या माझा मोबाईल चोरीला गेला आहे, तुम्ही काही करा, मोबाईल मला सापडून द्या. CC कॅमेरे आम्ही चेक केले. आम्ही आजूबाजू दिवसभर शोधलं की मोबाईल चोरी कसा गेला, कोणी घेतला. आणि माझी हिंमत जराही नव्हती की मी पोलीसकडे जाऊ आणि मी तक्रार करू. मला कारण पोलिसाच्या नावानेच खूप भीती वाटते. तर मग माझे 3 मित्र दिलीप सुरवडे, विकास दोंदे आणि विकास गायकवाड हे बोलले की तुझं फक्त एकच जण काम करू शकतं, ते आहेत पोलीस आणि नाशिक रोडचेच पोलीस. तू घाबरू नको, आम्ही तिघं तुझ्यासोबत येतो, तू बिंदास आतमध्ये जा आणि कंप्लेंट दे. ते तिघं सोबत आलेत आणि माझी कंप्लेंट दिली त्यांनी.
जेव्हा मी आतमध्ये गेली तर माझ्या पूर्ण हातापायाला मुंगे आलेलं होतं पोलिसांना बघून. तिथं एक केस पण चालू होता, तर ते बघून आणखीन मी घाबरली. त्याच्यानंतर पोलीस जेव्हा माझ्याशी बोलले तितक्या सॉफ्टपणे, तेव्हा माझी हिंमत वाढली आणि मला खरंच वाटलं की मी कंप्लेंट दिली आणि ते योग्य केलं मी. आणि 4 महिन्याच्या आतच माझा मोबाईल सापडला. म्हणजे खरंच राहुल सर आणि इथले नाशिक रोडचे जेवढे पण पोलीस अधिकारी, त्यांचे मनापासनं आणि खूप मनापासनं खूप मी आभार मानते की त्यांनी आज माझा मोबाईल सापडून दिला. आणि माझ्यासारखे खूप साऱ्या लेडीज अशा आहेत की त्यांचं काम फक्त मोबाईलवर चालतं, त्यांचा पण मोबाईल आज खूप सापडला आहे. म्हणजे नाशिक रोडची पहिली अशी जनरी आहे की सगळ्यांचे मोबाईल आज सापडलेले. त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप मनापासून मी हात जोडून नम्र विनंती करते आणि आभार मानते की त्यांनी माझा मोबाईल सापडून दिला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. येथे माझा मोबाईल गहाळ झाला. मी माझ्या ड्युटीवरून येत असताना तो पर्समध्ये ठेवताना पडला की नेमकं काय झालं मला समजलं नाही. घरी आल्यावर बघते तो मोबाईल नाही. मुलांच्या मोबाईलवरनं रिंग दिली तर रिंग गेली आणि त्यानंतर जो कोणी व्यक्ती असेल त्याने तो स्विच ऑफ करून टाकला. आणि भयंकर टेन्शन आलं होतं, कारण आपल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी मोबाईलमध्ये असतात, बँकेचे डिटेल्स वगैरे. पण मुलगा घरी होता, त्याने लगेच तो लॉक वगैरे केला. त्यामुळे मग पुढच्या आमिष टळले. त्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशनला याबाबत कंप्लेंट दिली आणि जवळपास आता ह्या गोष्टीला 1.25 वर्ष झालं. मी तर आशा सोडून दिलेली होती की मोबाईल परत मिळेल म्हणून. आणि काल रात्री अचानक 8 वाजता फोन आला नाशिक रोड पोलीस स्टेशनवरनं आणि एक वेगळाच आनंद मला झाला. आणि आनंद यासाठी झाला की मोबाईल आपण एक गेला तर दुसरा घेतो, दुसरा गेला तर तिसरा घेतो. पण हा जो मोबाईल होता तो माझ्या मुलाच्या पहिल्या पगाराचा होता. त्यामुळे त्याबद्दल मला जास्त अटॅचमेंट होती त्या मोबाईलबद्दल. माझा मुलगा IT इंजिनियर आहे आणि त्याने त्याच्या पहिल्या पगारातून 35,000चा मोबाईल मला घेऊन दिला होता आणि मी तो सांभाळू शकली नाही. हे एक शल्य माझ्या मनात होतं आणि काल अचानकपणे मिळाल्यामुळे मला एक वेगळाच आनंद मिळाला. आणि हा आनंद पोलीस यंत्रणेमुळे आणि पोलिसांच्या कामामुळे मिळाला. मी सुद्धा सुदैवाने पोलीस कन्या आहे आणि त्यामुळे पोलीस खात्याशी अगदी जुने ऋणानुबंध आहेत. आणि पोलीस स्टेशनला जाण्याचा कधीच प्रसंग आला नव्हता. पहिल्यांदा मोबाईल हरवला म्हणून पोलीस स्टेशनला गेली आणि पहिली कंप्लेंट आयुष्यातली दिली आणि ती यशस्वीरित्या म्हणजे मोबाईल मिळाला, याचा एक वेगळाच आनंद आहे. याबद्दल मी संपूर्ण पोलीस यंत्रणेचे आभार मानून माझे 2 शब्द